संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या नसरापूर केसचा निकाल आज लागला। आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा या ठिकाणी सुनावण्यात आली। ज्या लेडी ऑफिसरने या संपूर्ण घटनेचा तपास केला ते आयो अर्थात तपास अधिकारी पवार मॅडम सध्या आपल्या सोबत आहेत। मॅडम, जो केस या ठिकाणी आज निकाल लागलेला आहे, सुरुवात म्हणजे तुम्ही बघितलेली आहे, ती मुलगी जेव्हा त्या लहान मुलीला तुम्ही हातात घेतलेलं होतं, काय तो सगळा प्रसंग होता आणि आज जेव्हा निकाल लागतो काय भावना आहेत? ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी रात्री मला फोन आला 1 तारखेला की मॅडम तुम्हाला तात्काळ ससून हॉस्पिटलला पोचायचं आहे। एक लहान बाळ आहे, त्या लहान बाळावरती लैंगिक अत्याचार करून बाळाचा खून केलेला आहे, तुम्ही तात्काळ ससून हॉस्पिटलला जा। मी हॉस्पिटलला पोचले त्यावेळेस मला असं समजलं की तुम्हाला या गुन्ह्याचा तपास करायचा आहे, तपासी अधिकारी तुम्ही आहात आणि तुमच्या मदतीसाठी पूर्ण टीम देण्यात आलेली आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस इन्क्वेस्ट पंचनामा करायचा होता त्यावेळेस बाळाची इन्क्वेस्ट पंचनामा करत असताना बॉडी पाहिली, ते 3 वर्षाचं बाळ होतं आणि त्या 3 वर्षाच्या बाळाच्या तोंडामध्ये तिचीच पॅन्ट, तो काळा बोळा आतमध्ये कोंबलेला होता, तिच्या शरीरावरती जखमा होत्या, त्याच्यानंतर तिच्यावरती लैंगिक अत्याचार केलेलं म्हणजे मला सांगता नाही येते, मला त्याचं दुःख होतं आहे की ते छोटंसं बाळ, की त्या बाळावरती सगळ्या प्रकारचे लैंगिक अत्याचार केलेले होते आणि तपासामध्ये असंही निष्पन्न झालं की त्या बाळाचा जीव गेल्यानंतर सुद्धा लैंगिक अत्याचार केलेले होते। म्हणजे जी लस जी आहे त्या लसची विकृती आणि ती प्रवृत्ती की एका 3 वर्षाच्या बाळावरती लैंगिक अत्याचार करायची जी प्रवृत्ती आहे ती किती घाणेरड्या प्रकारची आहे। आणि खरंच एक आई म्हणून इतकं दुःख झालं। त्यावेळेसच विचार केला की पूर्ण दिवस रात्र आम्ही त्याच्यात झोकून दिलं। पूर्ण टीमने, आमचे पुणे ग्रामीणचे SP सर ते पूर्ण टीम लीडर होते, प्रत्येक ठिकाणी त्यांनी आम्हाला गायडन्स केला। आमचे ॲडिशनल SP बिराजदार सर असतील, 2 DYSP होते, आमची पूर्ण टीम होती, त्यांनी सगळ्यांनी काम करून याचे पुरावे गोळा करून पूर्ण चार्जशीट आम्ही कोर्टात सबमिट केलं। आणि ज्यावेळेस हे पूर्ण 16 दिवस सुनावणी झाली, 55 साक्षीदार तपासले गेले आणि एक ज्यावेळेस ही प्रक्रिया सगळी होत असते त्यावेळेस असं वाटतं की ती वाईट कृत्य करताना की ते किती कमी वेळामध्ये केलं गेलं। म्हणजे 3:12 ते 3:51 ह्या 1 तास पण नाही आहे, एवढ्या वेळात ते पूर्ण झालं। पण त्याच्यासाठी पूर्ण सिस्टीम आणि पूर्ण सगळे किती सगळ्या कड्या एकमेकांना जुळवताना त्या पुराव्याच्या किती कष्ट करावे लागले। मग ही प्रवृत्तीच किती घाणेरडी आहे असं मला खूप वाईट वाटलं, ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं। मॅडम, त्याचवेळी एक मोठं चॅलेंज होतं जेव्हा ही घटना घडली, समाजामध्ये ज्या पद्धतीचे प्रसाद उमटत होते, अर्थात रस्त्यावर उतरून अनेकांनी आंदोलन केलं, अशी देखील मागणी होत होती की आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला शिक्षा देऊ। हा आपला देश हा लोकशाहीचा देश आहे, संविधान आहे आपलं आणि न्यायव्यवस्था आहे आणि आज कमीत कमी वेळात आम्ही लोकशाहीत राहून अशा प्रवृत्तीला फाशीपर्यंत लटकवण्यापर्यंत आमच्या पोलीस खात्याने आणि पूर्ण प्रॉसिक्युशननी काम केलेलं आहे। तो मार्ग नाही आहे आपल्या लोकशाही देशात, एवढंच मी म्हणेन। मॅडम, पण ज्या पद्धतीने हा जलद गतीने पूर्ण तपास झाला, तुमच्यावर एक मोठी जबाबदारी होती, कारण या आरोपीला कुठंही नेणं हे खूप मोठं एक रिस्क होतं की अर्थात लोकांमध्ये नाराजगी होती, तीव्र नाराजगी होती, कुणीही त्याला म्हणजे मारण्याचा देखील प्रयत्न करू शकला असता। रिक्रिएशन देखील तुम्ही म्हणजे एकदम पहाटेच्या वेळेस जाऊन हे सगळं केलं, कशा पद्धतीने हे तपास झाला आणि खूप महत्त्वाचे एव्हिडन्स म्हणजे अर्थात कुठलाही म्हणजे पुरावा असा म्हणजे बघायला गेलं तर आपल्याला कुणीही हा प्रकार बघितला नव्हता, असा एव्हिडन्स आपल्याकडे नव्हतं। अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणता ते। मला सांगा तुम्ही की आपण पोलीस खातं, पोलीस डिपार्टमेंट प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना विनंती करतं की तुम्ही CCTV कॅमेरे बसवा। हा जो आरोपी होता हा मोबाईल फोन वापरत नव्हता। समजा जर ग्रामपंचायतीने बसवलेले कॅमेरे आणि जो जंगम नावाचे जे व्यक्ती होते त्यांच्या घरावरती दुकानावरती लावलेला कॅमेरा जर नसता तर आम्हाला कळालंच नसतं की त्या मुलीला कोण घेऊन गेलेलं होतं म्हणून। म्हणजे त्यासाठी मी त्यांना थँक्स म्हणते की कमीत कमी आम्हाला हे तरी कळालं की कोण घेऊन गेलेलं होता आणि मग आमच्या तपासाला पुढची दिशा मिळाली, म्हणून हा तपास शेवटपर्यंत पोचू शकला।
आम्ही त्याच्या एंडपर्यंत जाऊ शकलो. मॅडम एक खूप महत्त्वाचा एक CCTV फुटेज होतं, अर्थात जिथून या आरोपीनं ते शेवचं पॅकेट घेतलेलं होतं खाऊ त्या मुलीला देण्यासाठी, आणि पूर्ण प्लॅन्ड होता हा सगळा त्याचा. हो बरोबर आहे. त्याच्यात आम्ही साक्षीदारही तपासले आणि आरोपी व छोटे जुएनाईल साक्षीदार जे छोटे 10-10 वर्षाची मुलं होती, त्या 10 वर्षाच्या मुलांनी त्याला पत्र्याच्या त्या शेडमध्ये मुलीसह त्यांनी पाहिलेलं होतं आणि त्यांनी त्याला मुलांना शिव्या देऊन मुलांनाही दगड मारलेले होते. हे आमचे साक्षीदार फार महत्त्वाचे होते, कारण लहान मुलं कधीही खोटं बोलत नाहीत, कुठल्याही आमिषाला बळी पडत नाहीत, ते नॅचरल असतात, नॅचरली सगळ्या गोष्टी सांगतात. त्याच्यामुळं आम्हाला ह्या तपासाला योग्य दिशा मिळाली. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे म्हटले की आम्ही रात्री त्याला घेऊन गेलो, रात्री घेऊन जाण्याचं कारण एवढंच होतं की कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होता आणि त्यांनी आम्हाला तपासामध्ये त्याच्या इंट्रोगेशनमध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी मी जिथं बसलो होतो, जिथं तिला गाठीशेव खायला दिली होती, ते सगळे ठिकाण आम्ही दाखवतो. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी त्याच्यावरती अत्याचार केलेला होता ते ठिकाण दाखवतो. त्याच्यामुळं आम्हाला दिवसा हे करणं पॉसिबल नव्हतं, शक्यच नव्हतं. म्हणून आमच्या पूर्ण टीमनी रात्रीचं पहाटे नेऊन तो निवेदन पंचनामा केलेला होता. मॅडम प्रत्येक वेळी तुम्ही कोर्टात उपस्थित होता, पूर्ण आर्ग्युमेंट हिअरिंग्स तुम्ही ऐकलेलं आहे. मात्र ज्यावेळी कोर्टानं न्यायाधीशाने थेट त्या आरोपीला विचारलं तेव्हा तो काही प्रश्नांची उत्तरं देत होता, तर दुसरीकडे त्यांनी एक बनावसुद्धा पुन्हा एकदा रचला तिथं. खोटं तो सांगत होता की मी असं काही केलंच नाही, त्या मुलीला मी घेऊन चाललेलो, मीच पडलो, त्या मुलीच्या डोक्याला लागलं, ती ओरडत होती, मी गप करण्याचा प्रयत्न करत होतो, एक वेगळ्या पद्धतीने. तेव्हा म्हणजे अर्थात हा सारखं अशाच पद्धतीने खोटा बोलतो. ह्या आरोपीवर यापूर्वी 2 गुन्हे दाखल झालेले होते. ते टेक्निकल ग्राउंडवरती ह्याच्यातून तो सुटलेला होता, तो शिक्षा भोगून आलेला होता. त्याला माहिती होतं की कशा पद्धतीने कोर्टामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आरोपीच्या लक्षातच आलेलं नव्हतं की आपण CCTV फुटेजमध्ये दिसतोय म्हणून. ज्यावेळेस त्याला कळालं की CCTV फुटेजमध्ये मुलीला घेऊन जाताना दिसतोय, त्यांनी स्वतः कोर्टामध्ये ते फुटेज पाहिलं. त्यावेळेस त्यांनी त्या क्षणी त्याची स्टोरी बनवली की मी त्या मुलीला घेऊन गेलो होतो आणि मुलीला घेऊन मी कडेवर उचललं होतं आणि मी पडलो, अशी त्यांनी त्यावेळेस ती खोटी स्टोरी बनवलेली होती. म्हणजे त्याची डेअरिंग आहे, अर्थात त्याला हे सगळं चांगलं जमतं. म्हणजे कोर्टात सुद्धा खोटं बोलणं ही एक प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती ती कधीच न बदलणारी प्रवृत्ती आहे असं मी म्हणेल. हो, कोर्टाने देखील हे सांगितलं की त्याला म्हणजे किती शिक्षा द्या, कुठलीही द्या, फाशीची शिक्षा देखील कमी आहे त्याच्यासाठी, आणि तो प्रवृत्ती बदलणारी प्रवृत्ती नाही आहे, म्हणजे तो कधी बदलणारा नाही आहे. अगदी बरोबर. तो बदलणारच नाही आहे, तो बदलणार नाही, त्यामुळे ही शिक्षा त्याच्यासाठी योग्य आहे. बरोबर आहे, बरोबर शिक्षा आहे. मॅडम त्याच वेळी जर आपण बघितलं तर आज त्या मुलीचे पालक, आई वडील देखील कोर्टामध्ये होते, भावूक झाले, अक्षरशः रडत होते. दुर्दैवी घटना आहे, कारण त्यांची मुलगी तर निघून गेली, परंतु आज ज्या पद्धतीने हा निकाल लागतोय ते कुठेतरी थोडं समाधानी वाटले. त्यांना असं वाटलं की कमीत कमी आमच्या बाळाला आम्ही न्याय दिला, ही भावना त्यांची आज होती. ते दुःखात होते, पण कुठेतरी त्यांना एक समाधान होतं. समाजाला तुम्ही काय सांगाल या घटनेनंतर, कारण तुम्ही ज्या पद्धतीने तपास केला, म्हणजे तुम्ही देखील घरी न जाता अनेक दिवस या तपासात पूर्ण काय ताकद लावली, झोकून दिलं, आणि आज 55 दिवस म्हणजे अर्थात निर्णायक म्हणावा लागेल हा तपास. मला एवढंच सांगावंसं वाटेल की समाजातली जी लहान मुलं आहेत त्या फक्त आईवडिलांची नसून ते समाजाची मुलं आहेत आणि त्यांच्यावर अशा पद्धतीने स्वतःच्या लससाठी, लैंगिक सुखासाठी इतक्या लेवलपर्यंत जाऊन त्या मुलांवरती अत्याचार करणं हे अत्यंत घृणास्पद आहे. समाजाने कुठेतरी बोध घेणं गरजेचं आहे, त्या समाजातील घाणेरड्या प्रवृत्तींनी बोध घेणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की या घटनेमुळं कदाचित या गोष्टीला आळा बसण्यासाठी मदत होईल, अर्थात फाशीच्या शिक्षेमुळं. बरोबर, जी शिक्षा दिलेली आहे. ज्या अशा घटना घडतात, खरंच त्याला आळा बसेल हा जो निकाल आलेला आहे फाशीच्या, त्यामुळं, आणि पुढं देखील हा अशाच पद्धतीने इतर कोर्टामध्ये लवकरच त्याला फाशी मिळेल अशी अपेक्षा करूयात. आणि समाजाने देखील त्यांची जबाबदारी या ठिकाणी पाडणं तेवढंच गरजेचं आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा.